पण असं कधी झालं, की तुला सिनेमा ऑफर झाला, सगळं ठरलं, ठरतंय आणि मग तुला कळलं, की अरे मीच नाही सिनेमात. झालं 1-2दा. पण कोणी केलं ते पण कळलं. मग सांग ना, आता काय 40 वर्षाच्या करिअरमध्ये आता बोलायला काय हरकत आहे? जाऊ द्या ना, तेव्हाचा तो हिरो होता. हां. त्याचं नाव होतं ते. तर त्यामुळे त्याला जी मुलगी किंवा जी हिरोईन तिला हवी होती. मग त्यांनी 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 त्याच्या हृदयात असलेल्या हिरोईनला हां, निवडलं आणि तुला डावललं असं हां. म्हणू का? मग हो, तसं म्हणायला असंच काय म्हणायला हरकत आहे. हरकत नाही. हां, मी मग? एकदा एका पार्टीत त्याला भेटले पण होते. हां, मग? म्हटलं, "भाई असं का करतो रे बाबा? हां, तू आता 4 पिक्चर करतोय ना, हां. 3 दे ना तिला, 1 तर मला मिळू दे. 4ही तिला काय देतोस तू?" तो एकदम ब्लँक झाला माझ्याकडे. हां? "कोण हां, सांगितलं? कोणीच सांगितलं तुला?" हां, म्हटलं, "मी सांगायला नको का? तू करतोस, ज्या माणसांना सांगतोस, की हिला घ्या म्हणून, हां, त्याच्यातली कोणीतरी माणसं सांगतीलच ना मला." हां. बरोबर आहे. तर ते जाऊन त्याचा चेहरा उतरला. म्हणे, "नाही अर्चना असं काही नाहीये गं. उगाच तुझ्या मनात असं येतं." पण मग म्हटलं, "जाऊ दे. इथं वाद घालण्यात काय अर्थ आहे?" हां, मग? मग काय फरक नाही पडत.